सलामीची जोडी प्रशांत आणि त्याच्या सोबतीला देवेन पाहू शकाल आणि षटकाला सुरुवात करतो जितू भोईर. पहिल्या चेंडू पाहिला आपण डॉट चेंडू त्याच्या हाताला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रशांत कडून पाहतोय आपण. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. जितू भोईरला आपण पाहिलं तर मागील 2 स्पर्धांमध्ये काही कारणास्तव तो उपस्थित नव्हता, परंतु या स्पर्धेमध्ये जरूर त्याची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात त्याच्या वतीने आपण पाहत आहोत. नाणेफेकी जिंकून जय हनुमान इताडे संघाने 17 षटकांचा निर्णय स्वीकारला. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू मात्र आपण पाहत आहोत, परंतु पंचांचा इशारा आपण जर पाहिला तर वाईट. जरूर आपण 2 जे सन्मान आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करूया आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. मिस्टर सौरभ रणवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. आणि हा सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करीत आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करा. कुमार रणवी यांच्या माध्यमातून आज शुभ सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत. पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे उबदार माजी शाल आणि या स्पर्धेचा मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. तदनंतर सन्माननीय मुठवलगावचे हरेजी रणवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. मुठोळ गावाचा हा एक प्रकारचा उत्सव आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन आणि या फलकावरती धावा लागल्या गेल्या. बिनगडी बाद 4. हो करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चालला तडब्याच्या दिशेनं खेळला जातो. फाईल एक कडे चेंडू तडब्यांकडे चाललाय. रिझल्ट चांगला आहे, धाबा सुद्धा चांगल्या मिळतील. 4-4-4. भांबरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, जो आपण या ठिकाणी समालोचक कक्ष पाहत आहोत मित्रांनो. त्यांचे वडिलांच्या नावाने पाहत आहोत. स्वर्गीय अनिल वसंत भांबरे त्याच्या वतीने आम्हाला हा समालोचक कक्ष या ठिकाणी पुरस्कृत झालेला आहे. आणि त्यांचे चिरंजीव आपल्यामध्ये आज आलेले आहेत. आशुतोष भांबरे यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. जबरदस्त वापसी सावकारानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी डॉट चेंडूचे आपण सांगता पाहत आहोत. पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकाल प्लॉविंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क होत नाहीये. दोन्ही फलंदाजाचा विचार जर केला तर जरूर इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा. शेवटच्या चेंडूवर बायच्या स्वरूपात इथे मात्र एक्झॅक्टली बॅटच्या स्वरूपात इथे एक धाव पाहायला मिळाली. आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर बिनगडी बाद 9 धावा. जरूर आज ज्याचा वाढदिवस आहे ठाणे ग्रामीण ग्रुपचे मॉनिटर मिस्टर विकी केणे, त्यांचा वाढदिवस, त्यांचा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि त्यांच्या माध्यमातून योगेश इलेवन आमने बस संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विकी केणे, आपण सुद्धा आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर 9 धावा आपल्याला पाहायला मिळाला. कुठलाही विकेट्स आतापर्यंत योगेश इलेवन आमने बस संघाने विकेट्स गमावले नाहीये. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः त्यांना फलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेलं. आणि दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय साहिल तिसकर. स्पर्धेचा दुसरा दिवस दिवसाचा खेळ आपण पाहत आहोत आणि एक्झॅक्टली दुपारचा सत्र आपण पाहत आहोत. आलेल्या सर्व खेळाडू रसिकांचा आपण करूया सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा भरपूर प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्या सर्वांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया.
साहिल तिस्कर मार्गस्थ होतोय दुसऱ्या षटकाला हातासाठी. इथे मात्र पाहू शकाल टॉप एक चेंडू हवेत, चेंडू खाली छत्रषक चाललाय, झेल ड्रॉप आणि जीवनदान मिळालं फलंदाज देवेनला. चूक घडली गेली त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती विकेट टेकर चेंडूची हाताळली जरूर आपल्याला साहिल तिस्करच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळाली नाही आणि त्या अनुषंगानं झेल धरतीला दान झाला आणि अखेर एक धाव ते मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली देवेनला. देवनच्या बाटमध्ये एक चौकार जरूर आला, 7 धावसंख्येवरती गेलतोय. प्रशांत गेलो 3 धावेवरती. रिव्हर्सचा फटका पुन्हा बाहेर काढलाय. वारंवार याच प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजाच्या वतीने आपण जास्तीत जास्त पाहिले. बॅटची कडा होती, पंचाने तिथे मात्र हेरलं आणि अखेर ही धाव फलंदाजाच्या अकाउंटमध्ये पालाबलेली. संघाची धावसंख्या एकूण 11 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आमने बस संघाची आपण पाहत आहोत. पहिल्या फेरीतीला शेवटचा सामना सध्या आपण इथे अनुभवतोय. आता फटका चांगला पाला बोलतो, प्रॉपर कनेक्शन, परंतु डीप प्रोटेक्शन आहे. लॉंग लेग कडे बैठक झेल. आज या स्पर्धेमध्ये पाहिले तर एकापेक्षा एक सुपर कॅचेस पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये या झेलचा सुद्धा मात्र जरूर विचार केला जाऊ शकतोय. बेस्ट कॅच ऑफ टुर्नामेंट पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत मिस्टर वैभव रोहिदास घोडे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या वतीनं अजून एक पारितोषिक आहे मित्रांनो, परंतु सस्पेन्स आहे. हा पारितोषिक आतापर्यंत कुठल्याही स्पर्धेमध्ये कुणीही दिलेला नाही, परंतु या स्पर्धेमध्ये तो पारितोषिक दिलं जाणार आहे. एक वेगळी संकल्पना मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची आपण पाहत आहोत. देवेंद्रचा मात्र जरूर बाद झाला. बाद होण्यापूर्वी देवेंच्या बॅटमधून एकूण धावसंख्या आपण पाहिल्या 6. चेंडू त्याने फेस केले एकूण 5. एक चौकाराचा समाविष्ट, 2 सिंगल धावा आल्या, 1 डॉट चेंडू पाहिला आपण आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी संत सुरुवात आपण इथे पाहिली. जोगेश शिरवणे आमने बस संघाचे नवीन फलंदाज भावेश आला उर्फ बाबू. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या, परंतु ही स्पर्धा तुम्हाला गाजवायची असेल तर चांगला खेळ सादर करावा लागेल. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट साहिल तिस्करनं मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिला. जो जिंकेल तो पुढे जाईल, कारण नॉकआउटची स्पर्धा आहे. प्रत्येक सामना तुम्हाला जिंकावंच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जबरदस्त चाबुक शॉट ऑन साईडला, वाडिश लॉंग ऑन आहे. काय झेल पकडलाय, करण पाटील तिथे उपस्थित होते अगदी एसे खेळाडू कक्षाच्या समोर. तो मात्र झेल त्याने कलेक्शन केला आणि फलंदाज भावेश इथे मात्र शून्यावरती माघारी परततोय. जरूर झेर पकडला, परंतु त्या ठिकाणी सेफली आहे की नाही पाहण्यासाठी पंचांनी थर्ड पंचांची इथे मात्र या ठिकाणी मागणी केली. सेफ आहे, चांगला झेल आहे. यस, आम्हाला जरूर इथे मात्र या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रीडच्या माध्यमातून दाखवलं गेलं. एक फॉर्म्युलेट होती ती पूर्ण करणं गरजेचे आहे, कारण कुठल्याही संघावरती कोणताही अन्याय होणार नाही याची जरूर आमची सर्व आयोजक मंडळी पूर्णपणे तिकडे लक्ष केंद्रित करतायत. कुठल्याही पद्धतीने या स्पर्धेला गारबोट लागला नाही पाहिजे, त्यासाठी सर्व आपल्याकडे या ठिकाणी सुविधा आहेत. त्या सर्व सुविधांचा आपण वापर करूया. न्यूमॅन मिस्टर राकेश आला 4थ्या क्रमांकावरती. 2 धक्के आतापर्यंत या ठिकाणी साहिलनं प्रतिस्पर्धी संघाला दिलं आणि चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने आपण पाहत आहोत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या, पुढील 2 चेंडूवरती 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि गोलंदाज आता साहिल तिस्करी जॉन हॅट्रिक चेंडूचा सामना करेल. राकेश पाटील युवा आहे, परंतु प्रतिभाशाली खेळाडू आहे, फायटर खेळाडू आहे असं आपण जरूर म्हणू शकतोय. हॅट्रिक बॉल. हो, फटका पहा किती सुंदर तिथे मात्र खेळला, अगदी हुक केला, चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. हॅट्रिक बॉलवरती अशा प्रकारचे रिक्स घेणं मात्र कुठेतरी घातकी असतात, परंतु ती रिक्स राकेशने उचलली आणि जरूर चौकार वसूल केला. इथे मात्र पुन्हा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्या ठिकाणी पाहू शकाल. फलंदाज यष्टीरक्षक शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक बीट झाले
आणि पंचाचा बाईचा इशारा म्हणजे बाटमध्ये कुठलाही संपर्क नव्हता. मात्र धाव तिथे मात्र जोडली गेली आणि संघाची धावसंख्या आता मात्र कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न करतो राकेश. 16 धावा, 16ला 2 अशी परिस्थिती आपण पाहिली. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. प्रति षटकामागे आतापर्यंत 8च्या धावगतीनं धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर आपण 9 धावा खर्च केला जितू भोईरनं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये साहिलनं 7 धावा खर्च केल्या आणि 2 प्रमुख फलंदाज त्याने बाद केले. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल एकविरा नांदकर विपक्ष नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा. दोन्ही संघांना मात्र या ठिकाणी सज्ज राहायचं आहे, रेडी राहायचं आहे. न्यू मॅन तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो करण पाटील. आज संगणकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहे आणि जरूर करण पाटीलनं आपलं मनोगत इथे व्यक्त केलं की दिवसभर आम्ही जरूर चांगला खेळ चांगला सादर करतोय, परंतु कुठेतरी शेवटच्या प्रेशरवाल्या सामन्यामध्ये आमचे खेळाडू दडपण घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून आउटफील्डमध्ये जास्त करून चुका होत आहेत, परंतु या चुका आज आम्ही या स्पर्धेमध्ये करणार नाही. त्या चुका दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच उद्दिष्टाने मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही खेळ करण्याचा प्रयत्न करू. स्टेपमध्ये जरूर तो चुकला. धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद, 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना जय हनुमान इताडे विपक्ष योगेश शिलवण आमने भाऊ. ओ चेंडूवरती पहा, अगदी डोळ्याच्या समोरच चेंडूला मात्र त्या ठिकाणी वलवलं. ही ताकद करण पाटीलची आहे. रिप्लेमध्ये पाहू शकाल चेंडूवरती फिंगर रोल आणि थोडंसं मात्र पाहिलं तर आउट कटर पाहायला आपण. जबरदस्त लेंथ, अतिशय सुंदर सुरुवात. डॉट चेंडूने मात्र पाहायला मिळाली. थोडीशी हलकीशी चेंडूला मात्र उच्चाल सुद्धा मात्र तिथे प्राप्त झाली. आता फटका हवेत केला. स्टार्मिंग स्ट्रोक आहे. शत्रक्षकापासून दूर चेंडू लँडिंग झालाय आणि जोपर्यंत जितू भोईर येऊन मिडल केला चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत एकच धाव एक्झॅक्टली पाहिलं तर भोईरचा प्रयत्न राकेशकडून केला गेला होता, परंतु शेवटच्या क्षणाला प्रशांतनं मात्र नाकारलं. कारण या धावेमध्ये जरूर रिक्स होती, परंतु आता आपण जर रिक्स उचलली तर आय थिंक आपल्या संघाला जरूर त्याचा नुकसान होऊ शकतो. कारण 2 फलंदाज स्वस्तात बाद झालेले आहेत. प्रथमतः देवेन बाद झाला, तंदर भावे शून्यावरती बाद झाला आणि आता प्रशांतला चांगला खेळ राकेशच्या सोबतीला करावं लागेल. परंतु प्रशांत वारंवार याच फटके केल्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरलाय. तरी सुद्धा मात्र तोच प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. म्हणजे कुठेतरी ही खूप मोठी चूक म्हणेन. जरूर आपण पाहू शकतो की उजव्या हाताच्या फलंदाजाच्या अगदी समोर ऑफ साईडला वेगाने वारे वाहत आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा चेंडू मिडल करणं फार गरजेचं आहे. तशा रीतीने खेळ सध्या होत नाहीये. बदल करावा लागेल प्रशांतला आपल्या खेळीमध्ये. पुन्हा तो स्ट्रोक झुकेगा नाही साला. चेंडूमध्ये मिडलिंग हो किंवा नसो हो, मी हा फटका खेळणार आणि त्याच प्रयत्नामध्ये वारंवार आतापर्यंत प्रशांतच्या इनिंगमध्ये आपल्याला 4 डॉट चेंडू पाहायला मिळाले आणि करण पाटीलनं तिसरा निर्धाव चेंडू ते हाताळलाय. 4 लिगल चेंडूमध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आणि धाव फलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. धावांचा वेग जरूर वाढवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतो. या पहिल्या इनिंगमध्ये जय हनुमान इताडे संघाच्या वतीनं वारंवार स्टेपमध्ये थोडंसं चुकतोय करण पाटील. थोडासा वेगवान चेंडू टाकण्याचा तो प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मात्र एका दुसरा स्टेपमध्ये आपल्याकडून कधी कधी चुका सुद्धा घडताना आपल्याला पाहायला मिळत असतात. पुन्हा रिबसचा फटका ऑन साईडला, ऑफ साईडला चालत चेंडू अगदी डीप कव्हरकडे. तिथे मात्र शत्रक्षक एक्झॅक्टली सज्ज आहे. थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याच मुळे 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि या फटक्यासाठी पाहिलं तर फिल्डर डीपमध्ये सजवलं आहे. एक चांगली प्लॅनिंग आणि चांगली कॅप्टनशिप आपण इतर संघाची पाहू शकतो. कारण संघटनाला माहिती आहे की फलंदाज वारंवार हा फटका तिथे जनरेट करतोय आणि जर इथे जर त्याच्याकडून चूक घडली तर आय थिंक जलमाच्या स्वरूपात जरूर तो बाद होऊ शकतो. पण तो हा फटका पाहिला तर अगदी जमिनी लगत तिकडे मात्र वेगाने गेला आणि 2 धावाचा मात्र या ठिकाणी फायदा होत असताना टीम आमने संघाचं. पुन्हा रिबसचा फटका. त्याने मात्र सिद्ध केले की आम्ही फटका या ठिकाणी का वारंवार खेळतोय, कारण तो फटका खेळण्यासाठी माझ्याकडे प्रतिभाशाली आहे, माझ्याकडे तो अनुभव आहे. आणि जसा चेंडू मात्र मॅचच्या रडारमध्ये आला, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन लँडिंग झालाय. एकूण 6 धावा त्या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला.
त्या मेंतीवरती कुठेतरी पाणी फेडलं फलंदाज प्रशांत न असं म्हणावं लागेल. आणि षटकार सहाय्यानं 25 धावा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये करण पाटील एक्झॅक्टली 9 धावा खर्च केल्या. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. आज गणेशची मात्र अनुपस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र तुम्हाला या पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाज पाहायला मिळेल नयन. 25ला 2 अशी परिस्थिती आपण सध्या पाहत आहोत. पहिल्या डाबाचा खेळ सध्या सुरू. यानंतर एकविरा नानकर विपक्ष नक्षत्र सुदूरपाडा संघ नाणेफेकीसाठी या. एकविरा नानकर संघाने पहिल्या फेरीमध्ये सावध संघाला पराभूत केलं आणि सुदूरपाडा संघाने पहिल्या फेरीमध्ये NK खांडवल संघाला पराभूत करून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये या दोन्ही संघाने मजल मारली. चला खेळाला सुरुवात करूया आपण. 25 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळत आहे. पाहू शकाल भरपूर या कल्याण पडिया हवेच्या माध्यमातून आपल्याला पालखीच्या वाऱ्यामध्ये जाताना पाहायला आपल्याला एकविरीकडे सुद्धा मात्र भरपूर संख्येने पालखी जात असतात आणि साईबाबांची भेट घेण्यासाठी शिर्डीसाठी सुद्धा मात्र पालख्या या ठिकाणी भरपूर जाताना आपण पाहिलेल्या आहेत. पहिला चेंडू खराब होता. डाबा सिटवरती फुलटॉस होती परंतु त्या लेंथवरती कनेक्शन राकेशला मात्र परफेक्टली जोडता आला. पंचाचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा तिथे मात्र आपण पाहिल्या. अबांतर धावा इथे मात्र पाहायला मिळतात. धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाही आहे. आणि हे तुम्ही साई भक्त पाहू शकाल मित्रांनो. हातात भगवा ध्वज आहे आणि जरूर साईबाबांच्या भेटीसाठी आता मात्र जरूर पायी चाललेले आहेत. पायी हळूहळू चाला, मुखात साई राम बोला, साई नाम बोला. हाच उद्दिष्ट त्यांचं सर्व साई भक्तांचा पाहत आहोत. कारण आम्ही सुद्धा साई भक्त आहोत. आम्ही सुद्धा सलग 8 वर्ष साईबाबांची वारी केली. आणि इथे मात्र नयन मार्ग पंचांचा नो बोलता इशारा. पुन्हा स्विच हिटर फटका. चेंडू चालला कव्हर पॉइंटच्या दिशेनं. ओव्हर स्टेपिंग 1+4 5 खराब गोलंदाजी नयनच्या वतीने आपण पाहत आहोत. स्लॉग ओव्हरमध्ये म्हणजे आतापर्यंत एकही त्यांनी लिगल चेंडू टाकला नाही आणि तब्बल 7 धावा इथे मात्र खर्च केल्या. पुढील चेंडू असेल फिरिट. हा मोमेंटो शिफ्ट जरूर झाला. आता मात्र योगेश इलेव्हन आमने बस संघाच्या बाजूनं कारण सुरुवातीला जर पाहिलं 3 षटकामध्ये फक्त 25 धावा आल्या होत्या आणि आता मात्र आपण जर ठीक धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा लागल्या गेल्या. आणि पुढील चेंडू फिरिट. त्याच्यावरती सुद्धा मात्र प्रशांत मोठा हिट लावेल का पर्यंत जरूर तो करू शकतोय आणि जरूर फ्री माइंडने तो फटका खेळू शकतो कारण फ्री चेंडूचा तो सामना करतोय. नयनकडे अनुभव थोडासा कमी आहे. युवा यंगस्टर आहे. प्लीज विनंती असेल की आपण खेळायला सुरुवात करा. जास्त आपण वेळ इथे खर्च करू नका. फ्रीट बॉल त्याच्यावरती जरूर प्रशांत मोठा फटका खेळेल का पाहायचा आहे. ओ रॉकेट शॉट. जबरदस्त अथलेटिक स्ट्रोक परंतु हवेच्या विरोधात खेळला गेला. झेल जरूर तिथे पकडला गेला परंतु फ्रीट चेंडू असल्या कारणानं प्रशांत नाबाद असेल. 2 धावा जरूर तिथे कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 34. लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली बॅटिंग सुरुवातीला थोडंसं प्रशांत चाचपडत होता परंतु तदनंतर त्याच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळाला. चांगले स्ट्रोक सुद्धा आपण पाहिले. व पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढला परंतु याच फटक्यामध्ये पाहिलं तर वारंवार त्याच्याकडून चुका घडल्या आणि याच फटक्यामध्ये त्यांनी पाहिलं तर 2 रिव्हर्स फटके चांगले एक्झिक्यूट केले. एक चौकार पाहिला आपण, एक षटकार पाहिला परंतु इथे मात्र गोलंदाज नयन त्याला मात्र बीट करत असताना चांगला सामना हा सुद्धा रंगेल. आज जास्तीत जास्त सामने जर पाहिले तर
अंडर 40 अंडर 45 हा आकडा फलंदाजाने मात्र जोडला गेला. आणि चांगले सामने आजच्या दिवसामध्ये आपण रंगतदार स्थितीमध्ये पाहिले. खास करून साबत विपक्ष नानकर तो सामना कोण विसरणार. युवा संघ नानकर संघाने आज मोठा अपसेट केलाय स्पर्धेमध्ये. बलाढ्य संघाला पराभूत करून त्यांचा गुणवत्ता जी होती त्यांनी सिद्ध केली. इथे पाहू शकाल या ठिकाणी बॅटची कडा आणि चेंडू वेगाने चालला अगदी फाईन लेगकडे. पंचाचा इशारा येईल आपल्याकडे पाहायला मिळतोय चौकार. पाहू शकाल केतन पाडी सुद्धा आता मात्र भरपूर निराश आहेत. गोलंदाज नयनवरती कऱ्याना चुकीच्या लेंथवरती चुकीची लाईन मात्र त्यांनी आतापर्यंत मेंटेन केली आणि धावा सुद्धा वेगाने मात्र इथे पाहायला मिळतात. पुन्हा हुक केला बैठक शॉट. चेंडू चला फाईन लेग कडे. वॉटर स्ट्रोक शॉट ऑफ द आफ्टरनून म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. परंतु या ठिकाणी पाहू शकाल एक्झॅक्टली 4 आहे की 6 या सिक्सर. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल फाईन लेगच्या अगदी पलीकडे चेंडू मात्र लँडिंग झाला आणि खूपच मागणा षटक. धावसंख्या डबल 4 44 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. पण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी 40 पर्यंत हा संघ पोहोचेल की नाही. परंतु आता 40च्या पुढे आकडा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं या ठिकाणी बाकी आहे. पुन्हा चांगला स्ट्रोक. पुन्हा ऑन साईडला पिकअप केलाय. चेंडू चालाय लॉंग लेगच्या बाहेर. अजून एक षटकार. प्रशांत भजागे इज प्रशांत चोरगे इज ऑन फायर. सुरुवातीला त्यांनी संयम बाळगलं, कंट्रोल स्वतःवरती दाखवलं आणि आता मात्र धावांचा अगदी पाऊस पाडतोय आणि या षटकारानं 50 धावा कंप्लीट. टीम योगेश 11 आमने बस संघाच्या अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. ओ रिव्हरचा फटका. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 हॅट्रिक कंप्लीट. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिली इनिंगच्या समाप्तीनंतर योगेश 11 आमने बस संघाच्या 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 2 गडी गमावले आणि शेवटच्या षटकाचं आपण जर विश्लेषण केला तर गोलंदाज नयननं या स्पर्धेतील सर्वात मागणा षटक हाताळलाय. 31 धावा त्याने खर्च केल्या. म्हणजे पहिले 3 गोलंदाजांनी मिळून 25 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या एका गोलंदाजाने 31 धावा खर्च केल्या. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये पलटवार किंवा कमबॅक करायला वेळ लागत नाहीये आणि तो कमबॅक आमने बस संघाने इथे मात्र करून दाखवला. यानंतर आपण जरूर दुसऱ्या फ्रीकडे वळणार आहोत. चला नाणेफेकीसाठी या. एकविरा नानकर संघाचा संघनायक आणि नक्षत्र 11 चौधरपाडा संघाचा संघनायक. 56 पैकी वैयक्तिक नाबाद 40 धावा इथे मात्र आपल्याला फलंदाज प्रशांत चोरगेच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर पूर्णपणे प्रशांत शांत होता. परंतु तदनंतर मात्र गोलंदाजांवरती बरसला आणि फक्त 15 चेंडू त्याने फेस केले. 40 धावांची या जबरदस्त इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा मग तेच मी उल्लेख केला की पहिल्या 18 चेंडूमध्ये पाहिले तर गोलंदाजाने फक्त 25 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या एका गोलंदाजाने 6 मध्ये 31 धावा खर्च केल्या. म्हणजे मागील 7 चेंडूचा आपण जर विचार केला तर 37 धावा फलंदाजाने जोडल्या.
चेक. नांदकर संघाचा संघनायक आलेला आहे. चौदरपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित या. चालेल, सायकलीने या, रिक्षाने या, बाईक मध्ये या, फोर व्हीलर मध्ये या, परंतु वेळेवरती या. जसे आमचे समीर, स्पर्धा किती दूर असू दे, आपले ऍक्टिव्हा घेतली की सुसाट. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करणार आहोत आणि हे नाणेफेकी करण्यासाठी पाहुण्यांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया. सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचे पिताश्री आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. दत्तू काका या, आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करूया. आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय सावलारामजी दलवी काका या. हे मुठवलचे दोन्ही प्रतिष्ठ वरिष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. एका बाजूला पाहू शकाल यंग आर्मी आहे आई एकविरा स्पोर्ट नांदकर आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल अनुभवाचा भंडारा आहे या संघामध्ये, अर्थात नक्षत्र चौदरपाडा. हा मी नाणं दाखवतो. एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आहे, दुसरीकडे जय भोले ग्रुप आहे आणि कॉल देत आहेत मिस्टर विकी भंडारी. मकरंद स्मृती चषकाची मागणी केली परंतु जय भोले ग्रुप आलेला आहे. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. काका जाऊन बसायचं आहे पुन्हा. तुमचा मी आभार व्यक्त करतोय. युवा संघनायक योगेश माझ्या सोबतीला आहे. योगेश, काय फील करतोस? कारण आज खूप मोठा अपसेट तुम्ही दाखवला आम्हाला. खूप छान वाटतंय. मोठ्या संघाला हरवलं, सगळ्यांनी बेस्ट दिलं, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. टॉस जिंकला, काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. आता सुद्धा मात्र खडतर आव्हान आहे, कारण चौदरपाडा संघ सुद्धा तुम्हाला माहिती की बल्लाडे आहे, तर त्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? कमीत कमी धावण्यावर रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्की तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विकी, युवा आहेत परंतु क्रिकेटमध्ये आपण कोणालाही कमी लेखू शकणार नाही, कारण तुम्ही सुद्धा सामना पाहिला असेल की साबत संघासारख्या संघाला त्याने पराभूत केलं. किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न कराल? 4 ओव्हरमध्ये आम्ही कमीत कमी 50-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. काही बॅटिंग ऑर्डरमध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल? हा, मिळेल. विशाल आता इन झालाय. तर जरूर तुम्हाला सुद्धा मी विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत, कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकी जरूर संपन्न झाली. टॉस जिंकला आई एकविरा नानकर संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स तिथे सज्ज होतात. लंच ब्रेक नंतर पुन्हा आवाज तुम्ही ऐकाल समीर ठाकरे यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत. आफ्टर लंच वन्स अगेन जे प्रेक्षक क्रीडा रसिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जेवणानंतर दुपारच्या सत्रामध्ये त्यांचे मनपूर्वक स्वागत. फार मोठी टोटल या ठिकाणी सेट करण्यात आले आणि त्या प्रत्युत्तरामध्ये फलंदाज बाद होतोय. साहिलला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का जय हनुमान इताडे संघाला. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आजचे प्रमुख अतिथी या ठिकाणी शुभागमन होणार आहे. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथजी देव पाटील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी सीताराम पाटील आणि मुठवलगावचे लाडके जावई नवनाथजी पाटील आणि साईनाजी पाटील आणि कुक्षेगावचे समाजसेवक सन्माननीय चंद्रकांत पाटील आणि कुक्षेगावचे उद्योजक मेघनाथजी पाटील यांचं इथे शुभागमन होणार आहे. तुमचं सहर्ष स्वागत असेल स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल 2025 मध्ये. थँक्यू सो मच. न्यू बॅटर नवीन फलंदाज तनय मैदानामध्ये एंटर होतोय. नयननं आज कमालच केली. तब्बल 31 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. मागील 3 ओव्हर्समध्ये फक्त धावांचा विचार केला तर फार कमी टोटल होती स्कोर कार्डवरती, परंतु अंतिम षटक आणि खास करून प्रशांतचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून रन्स तुम्हाला बघायला मिळाला. शेवटच्या 3 बॉलवर 3 सिक्सर त्यानं लगावले आणि धावांचा डोंगर उभा केला. 57चं टार्गेट चेस करत असताना स्विंग अँड मिस, फाईन बॉल, ब्युटिफुल बॉल फ्रॉम भावेश. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. योगेश 11 आमने ब हा संघ तुम्ही सध्या मैदानामध्ये पाहतायत. योगेश 11 आमने ए संघ देखील आमने गावामधून तुम्ही 2 संघ पाहतायत एकंदरीत. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे आणि पहिला सामन्याचा टॉस
संपन्न झालाय. अनदर गुड बॉल, फाईन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. 2 धावा धावफलकावरती असताना पहिला खेळाडू यावेळेला बाद झालेला आहे. धक्का लागतोय तुझ्या अनुमान इताडे संघाला. संघ अडचणीमध्ये तुम्हाला बघायला मिळाला, परंतु याही संघाचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. विशेष म्हणजे करण चांगल्या फॉर्मात आहे, परंतु त्याच्याकडे स्ट्राईक एंड आली नाहीये. यावेळेला चेंडू वळवला ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. मिळेल फक्त एकच धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 3 या आकड्यावरती संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत पॉवर प्ले मध्ये. परंतु जी सुरुवात मिळणं फलंदाजांना गरजेची होती ती सुरुवात या ठिकाणी मिळाली नाहीये. त्याच्यामुळे आता दबाव हा वाढत चाललेला आहे फलंदाजांवर. नेहमीच तुम्हाला पॉवर प्ले मध्ये एक चांगले आक्रमक स्टार्ट मिळवणं गरजेचे असते ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता, परंतु आतापर्यंत तसं चित्र दिसलं नाहीये मैदानात. करण आहे स्ट्राईक एंडला, फुल टॉस बॉल हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह करत असताना एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि वेगानं 2 धावा पूर्ण केल्यात. खूप रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 5. एंड ऑफ द पॉवर प्ले. एका षटकाचा केस समाप्त आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी मयूर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. दोघांचा आपण जर्सीचा विचार केला तर रेड कलरच्या जर्सीमध्ये दोन्ही टीम्स मला पाहायला मिळाल्यात. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा घेतली आणि बॉल शॉर्ट थर्डला ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 6 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर. मयूर यावेळेला बॉलिंग करत असताना पहिल्याच बॉलवर मयूरच्या अगेन्स्ट एक धाव तुम्हाला बघायला मिळाली. प्रेशर आता वाढत चाललंय आणि यावेळेला क्लीन बोल्ड. हवेमध्ये बीट केलं बॅटरला आणि सरळ यष्टांना धडकणारा बॉल. मयूरला मिळाली आहे सफलता. करण बाद. इन द एअर बीट झाला त्या ठिकाणी आपण बघितलं आणि करण यावेळेला बाद होतोय. दुसरा धक्का लागला जय हनुमान इताडे संघाला. Have a look at that action replayer. हे पाहू शकता आपण हवेमध्ये बीट झाला बॅटर आणि सरळ यष्टांना धडकणारा चेंडू तुम्ही बघितला. सध्या कॅमेराच्या लेन्स मध्ये कैद केलेले आहेत हे जे 2 चेहरे तुम्ही पाहतायत, संजय आणि कुमार, सध्या चर्चा करतायत की अजून स्पर्धेमध्ये आणखी काही नवीन करता येईल याविषयी सध्या चर्चा सुरू आहे आणि स्क्रीनवर त्यांना दाखवलं जात आहे. आणि कदाचित अंतिम दिवशी को अँकर कदाचित आपल्याला नक्की बघायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु को अँकर कोण असतील ते अजूनपर्यंत नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. अल्पेश गायकवाड नक्कीच ती सूचना ऑर्गनायझर पर्यंत पोहोचवतील आणि या दरम्यान 2 रन्स कंप्लीट झालेले आहेत फलंदाजांच्या वतीने आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बॉल, परंतु इथे स्वेअर माराय. पंचांचा इशारा बघा थोडासा इंटरेस्टिंग होता आणि थोडा बोर क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करत असताना, म्हणून अंपायर सुद्धा थोडंसं मनोरंजन करतात. थँक्यू सर.
हो यावेळेला ओव्हर पिच बॉल आणि सरळ बॉलला भिरकावून दिलाय खाऊ कॉर्नर सीमा पार षटकार. सिक्सरच्या मदतीने स्कोर तुम्ही पाहतात 15 ह्या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ यावेळेला मार्गस्थ असताना को अँकर कोण आहेत ते नाव आमच्यापर्यंत थोड्याच वेळाने पोहोचेल आणि शेवटच्या दिवशी ते या स्पर्धेचं अट्रॅक्शन असेल. पुन्हा एकदा फ्लिक केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मनगटी फटका. रिस्ट मध्ये पॉवर आहे बॉटम हँड मध्ये पॉवर आहे ती त्याने दाखवली आहे आणि लगातार आपण पाहतोय षटकारानंतर हा चौकार 10 कदम. एकोणावीस धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात आणि या षटकामध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न मयूरच्या विपक्षामध्ये जितूचा आणखी एक वार ऑन द राईट ऑन साइडला पूल केलं परंतु सीमा रेषेलगत झेल तिथे पकडली आणि फलंदाज बाद होतोय. जितूचा खेळ समाप्त. जितू भोईर बॅक टू द डगआउट बिग विकेट. असं वाटत होतं की जितू प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी खेळाडू बाद झाला. 19 ला हा दुसरा धक्का. दो ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ और 19 रन 2 विकेटों के नुकसान पर 57 रनों का पीछा करते हुए टीम जय हनुमान इताड़े. हालांकि काफी बड़ा संघर्ष यहाँ से रहेगा यदि इस मुकाबले को जीतना है. पहले पारी में अगर देखा जाए तो शुरुआत अच्छी मिली थी लेकिन आखिरी ओवर में कहीं ना कहीं नयन के ओवर में पूरी तरह से लूट लिया था बल्लेबाज प्रशांत ने. 31 रन कुल मिलाकर आखिरी ओवर में बने और उसके बदौलत ये काफी दबाव अब ये रन चेस में आता हुआ जय हनुमान इताड़े टीम के सामने. तीसरा ओवर गेंदबाजी करने के लिए मंथन गेंदबाजी पर आने वाली 12 गेंदें बची और यहाँ से जीतने के लिए और 38 और रनों की जरूरत रहेगी. इस बार फुल टॉस गेंद थी टर्न किया अलॉन्ग द ग्राउंड. डीप मिड विकेट पर फील्डिंग मौजूद है वहां पर 1 रन आसानी से पूरे करेंगे. आज काफी मेहमान यहाँ पर इस टूर्नामेंट में आते हुए. हालांकि ये प्यार देखने को मिला उत्तम दादा पाटिल और मकरंद स्मृति मुठवल टीम के द्वारा. वो इस बार चॉप करने की कोशिश अच्छी गेंद थी ऑफ स्टंप के बाहर रखी हुई गेंद एक्स्ट्रा कवर पे आती हुई दूसरे का प्रयास और 2 रन वहां पर मुकम्मल करते हुए तेजी से दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज. इन दोनों की मदद से टीम की टोटल आगे बढ़ती हुई 22 रनों पर. कहीं ना कहीं यहाँ पर इस बार वन साइड ये मुकाबला देखने को मिला है. जिस तरह से फाइट होना चाहिए था चैलेंज जितना बड़ा था उतना संघर्ष तो नहीं कर पाए बल्लेबाज. काफी मेहमान सुबह के सत्र से इस टूर्नामेंट को जोड़े जा रहे. ये प्यार देखने को मिला हालांकि इस टूर्नामेंट और क्रिकेट से. इस बार फिर दूसरे का प्रयास लेकिन यहाँ पर मौका बना है रनआउट का मौका बना है और तीसरे अंपायर को भी ये फैसला दिया गया लेकिन अंपायर का 1 शॉट का इशारा था वह यानी कि एक यदि यहाँ से बल्लेबाज आउट होते तो एक भी रन नहीं. देखना है कि टीवी अंपायर क्या फैसला क्या डिसीजन यहाँ पर देते हैं. अच्छा प्रयास था विकेट कीपर का. एक हाथ से गेंद को पकड़ा और सीधा विकेटों पे वहां पर लगाया था लेकिन मान्यवरांना विनंती की गाडी घेऊन या आपण. देखना है कि यहाँ पर बल्लेबाज
सेफ है या फिर रन आउट है? और ये आउट। रन आउट के माध्यम से एक और करारा झटका लगता हुआ दूसरे रन का प्रयास किया था, वहां पर बल्लेबाज को लौटना पड़ेगा। एक और खरारा झटका आणि दरम्यान या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम। फटाक्यांच्या आतषबाजीने आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल तमाम आमच्या मान्यवरांनी की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय। यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, आपण पाहतोय प्रॉपर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही। एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्डवर 23 धावा 23 रन्स। माजी सभापती आदरणीय एकनाथ देव पाटील, त्याचबरोबर मेघनाथजी पाटील साहेब, नवनाथ पाटील साहेब, तसेच साईनाथ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय। तसेच रघुनाथ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। रघुनाथ सीताराम पाटील शिवसेना उप तालुका प्रमुख, आपलं आम्ही मनस्वी स्वागत करतोय। मेघनाथ पाटील उद्योगपती, पुन्हा वन शॉट। बघा धावा 2-2 घेत आहेत, परंतु एक अपूर्ण त्यामध्ये। नवनाथ पाटील मुठवल गावचे जावई आहेत आणि मुठवलची स्पर्धा तुम्ही आज पाहतात। आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते आलेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। पुन्हा यॉर्कर लेंथ। बघा असंच असतं ना की ज्या वेळेला विदाउट प्रेशर एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो, निडरपणे तो गोलंदाजी करत असतो आणि सध्याच्या घडीला तोच फायदा आता गोलंदाजीने उचललाय। दरम्यान प्रभाकर घोडे साहेब देवरुंग पाडा, आपला आम्ही देवरुंग आपलं आम्ही स्वागत करीत आहोत। वेलकम। आणि त्यांच्या सोबतच आदरणीय बाळू तरे साहेब चौधरपाडा, आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतो। वेलकम। षटक क्रमांक 3 मंथनचं यावेळेला सुरू असताना आणि हा चेंडू सरळ निघून गेला 6 धावांकरिता षटकार, परंतु हे फटके सुरुवातीला येणं गरजेचे होते। आणि आता बीमर नो बॉल साठी रेफर करण्यात आलेला फलंदाजांनी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला। बघूया आता पुन्हा टीव्ही अंपायर आपल्या सोबत जोडले जाणार। इट्स अ फेअर और नो, तोपर्यंत बॉल द्या मैदानात। इट्स अ फेअर बॉल, म्हणजे हा षटकार असेल आणि या सानं या षटकाला सुरुवात केलेल्या संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 30 धावा 30 रन्स। अजून 27 धावांची गरज आहे आणि चेंडू 5 शिल्लक आहेत। बघा म्हणजे अजून 5 मध्ये 5 ठोकावे लागतील, तेव्हा हा इथे विजय मिळेल। सन्माननीय जितेंद्र बांबरे, देवानंद पाटील आणि राकेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आपलं स्वागत असेल। वेलकम। सोहम भामरे, आपलं देखील सहर्ष स्वागत। यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे बॉल आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज बॉल केल्याला कॉट अँड बॉल, सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद। चार बॉल शिल्लक आणि आता 27 धावांची गरज। वन साइड मॅच तुम्ही पाहताय आफ्टरनून सेशन मध्ये, दुपारच्या सत्रामध्ये एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळाला। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, यानंतर दुसऱ्या फेरीतील मॅचेसना सुरुवात होणार आहे। बाय असेल अर्थातच आज पहिला विजय मिळवणारा संघ बाळगोपाल सोनाली पाडण आज पहिला सामना जिंकला, अर्थातच त्यांना बाय असेल। याचा अर्थ की नानकरच्या विपक्षामध्ये नक्षत्र 11 चौदरपाडा यानंतरचा सामना आणि तदनंतर रोशन स्पोर्ट मुठवळच्या विरोधात चालू सामन्याचा विजेता संघ।
आज देखील 9 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्यात. 5वा सामना तुमच्या समोर आहे. यावेळेला लॉफ्ट करण्यात आला गॅप मध्ये, परंतु काय क्षेत्ररक्षण आहे. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र इथे त्या क्षेत्ररक्षकांना एकाकडनं दुसऱ्याकडे बॉल फेकला जरूर, परंतु त्याला तो कलेक्ट करता आला नाही आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. बॅटर निखिल या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धाव फलकावरती तुम्ही पाहतायत 32. अजूनही 25 धावांची गरज आहे. फक्त 3 बॉल शिल्लक, म्हणजे तिन्ही षटकार आले तरी हा सामना जिंकू शकत नाही. यॉर्कर लेन समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. ज्या वेळेला बॅटर्स तुम्हाला एक मोठी टोटल सेट करून देतात ना, त्यावेळेला गोलंदाज विदाउट प्रेशर गोलंदाजी करत असतात आणि ते चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळालं. हो, यावेळेला जागेवरूनच पंच करण्याचा प्रयत्न होता. सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. तो निर्धाव चेंडू. लास्ट बॉल, आखरी गेंद, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आणि याच बरोबर शेवटचा बॉल लीगल आला आणि इथे सामना जिंकलेला आहे टीम योगेश 11 आमने बीन. अभिनंदन अँड हार्ड लक जय हनुमान इताडे. सामनावीराचा पुरस्कार ज्यानं धावा बनवल्या नाबाद 40, तो बॅटर प्रशांत चोरगे ठरलेला या सामन्याचा सामनावीर. हॅलो चेक. जबरदस्त खेळी आपल्याला प्रशांत चोरगे जे पाहायला मिळाली. तब्बल 15 चेंडूमध्ये नाबाद 40 धावा त्यांच्या बॅटमधून पाहिल्या आणि हस्तांदोलन करून तुम्हाला